नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम. बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ऑनलाईन वर्षावास व्याख्यानमाला उपक्रमामध्ये आपणा सर्वांचं अगदी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आज शुक्रवार आणि नेहमीप्रमाणे आचार्य नंदकिशोर साळवे सर आपणास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा हेतू व परिचय या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने सन्माननीय अतिथी व्याख्याते आदरणीय आचार्य नंदकिशोरजी साळवे सर यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. बुद्धविहार समन्वय समितीचे सन्माननीय संस्थापक मुख्य संयोजक आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी यांचे देखील हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या व्याख्यानासाठी जुडलेले सर्व उपासक उपासिका बंधू भगिनी आपणास देखील सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आज आपण आचार्य नंदकिशोर साळवे सरांना व्याख्यानाच्या माध्यमातून ऐकण्यापूर्वी आदरणीय अशोक भाऊ यांना नम्रपणे विनंती करतो की भाऊ कृपया आपण त्रिचरण पंचशील घेऊन परंपरेप्रमाणे वंदनेनंतर आदरणीय साळवे सर यांना सन्मानपूर्वक व्याख्यानासाठी प्राचारण करावे. आदरणीय अशोक भाऊ. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू महात्मा ज्योतिबा फुले, सद्गुरू कबीर महाराज, सद्गुरू गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो. पृथ्वीच्या पाठीवर बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी वैराग्यपूर्ण आचरण करून जे विचरण करतात त्या सर्व बुद्ध पुत्रांना म्हणजे बौद्ध भिक्खूंना मी क्षमा याचना करून त्यांना पंचांग प्रणाम करतो. आज आपण ज्यांचं व्याख्यान ऐकणार आहोत ते वंदनीय आचार्य नंदकिशोर दादा साळवे यांना जय भीम करून त्यांना पण वंदन करतो. या व्याख्यानाला ऐकण्यासाठी जे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ उपासक श्रोते म्हणून उपस्थित झालेले आहेत त्यांना अभिवादन करतो, जय भीम करतो. माझ्या बरोबरीचे माझ्यापेक्षा लहान असलेल्या सर्व भगिनी आणि बंधुजनांना मैत्रीपूर्ण जय भीम. मित्रांनो, आज उपोषत आहे, अमावस्येचं उपोषत. आज आपण अष्टशील घेऊया. ज्यांना उपोषत असेल त्यांनी अष्टशील घ्यावं, ज्यांना उपोषत नसेल त्यांनी पंचशील म्हणावं. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि.
द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि अब्रह्मचर्या वीरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि विकालभोजना वीरमणि सिक्खापदं समादियामि नच्च गीतवादित विसूकदर्शन मालागन्धविलेपन धारणमण्डन विभूषण ठाणा वीरमणि सिक्खापदं समादियामि उच्चासयन महासयना वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। भगिनींनो आणि बंधुजन, आपण आज अमावस्येच्या उपोषणाच्या दिवशी आणि साप्ताहिक सिरीज मध्ये वंदनीय आचार्य नंदकिशोर दादा साळवे यांचं बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा हेतू आणि परिचय या विषयावर त्यांच्या व्याख्यानाची ते कधी उपस्थित होतात आणि कधी आपण त्यांचं भाषण ऐकतो यासाठी आपण आतुर असतो। सर्वांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना दोन्ही हात जोडून याचना करतो, आचार्य आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी। आचार्य नंदकिशोर दादा साळवे। धन्यवाद सर, एक मिनिट अनम्यूट करतो आहे। हॅलो सर, आवाज येतो? हो 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 भाऊ साळवे सर दुसऱ्या मोबाईलवरनं कनेक्ट झाले आहेत। सर आवाज येतो?
साळवे सर. त्यांना फोन करा तुम्ही. हो हो, नाही सर कनेक्ट झालेले आहेत. एक मिनिट. हा साळवे सर एकदा म्यूट अनम्यूट करा प्लीज. हा, आता आवाज येतो का बघा? हा येतोय. सुरू ठेवा. हो सर आता येतोय. ओके. आता येतो आहे. ओके ओके ओके. ओके ओके ओके, ठीक ठीक. चला सुरू करूया. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून आपल्या नियमित व्याख्यानमालेतील विषयानुसार आज आपण एका वेगळ्या ग्रंथासंबंधी चर्चा करणार आहोत. बुद्धविहार समन्वय समिती या समितीच्या माध्यमातून ही जी वर्षावास व्याख्यानमाला चालू आहे ही अतिशय लोकप्रिय झालेली आहे. मध्यंतरी आम्ही अलिबाग येथे एका शिबिरासाठी गेलो होतो, कार्यशाळेसाठी गेलो होतो. त्या ठिकाणी जे जे मला उपासिका मला भेटले त्या सर्वांनी या व्याख्यानमालेत कौतुक केलं आणि सर्वांनी त्या व्याख्यान जो आहे त्याच्या संबंधी जे अभिप्राय दिले सर सॉरी, साळवे सर ते थोडंसं सॉरी. अतिशय अभिप्राय होते. हॅलो. आणि म्हणून साळवे सर. हा भाऊ. यांच्या प्रेरणेतून हा जो उपक्रम झालेला आहे त्यांना ऍडजस्ट करा म्हणा. मध्ये आपण बाबासाहेब आंबेडकरांची सर थोडासा ना व्हिडिओ हँग होतो आहे. प्लीज जरा व्हिडिओला थोडं ऍडजस्ट करून घ्याल. पठारे आवाजाचा प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ आता दिसतो का सर? हो हो हो, मला असं वाटतं की तिथे नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे व्हिडिओ हँग होतो आहे. का? हा येतो येतो येतो. दिसतो का व्यवस्थित? हो सर दिसतंय. हॅलो. हो सर प्लीज कॅरी ऑन. ओके ओके, सुरू. हो सर. ओके, थँक्यू. आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी जेव्हा या संपूर्ण व्याख्यानमालेविषयी जे अभिप्राय मिळाले ते अतिशय सकारात्मक असे अभिप्राय मिळालेले आहेत. केवळ माझंच नव्हे तर प्रत्येक वक्त्याचं जे व्याख्यान आहे ते अतिशय अभ्यासपूर्ण असं व्याख्यान झालेलं आहे आणि म्हणून या व्याख्यानमालेला एक दर्जा प्राप्त झालेला आहे. याचं संपूर्ण श्रेय आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी आणि आमचे सन्मित्र आदरणीय प्राध्यापक उमेश पठारे भाऊंनी त्यांचं नाव जे केलेलं आहे प्राध्यापक उमेश शिलवंत, त्यांना सुद्धा खऱ्या अर्थाने या व्याख्यानमालेचं श्रेय जातं. कारण या व्याख्यानमालेची संपूर्ण तांत्रिक बाजू जी आहे ही ते अतिशय भक्कमपणे सांभाळतात आणि हे सांभाळण्याचं त्यांचं जे वैशिष्ट्य आहे ते मी अतिशय जवळून बघितलेलं आहे. की ते प्रवासात असो, ते बाहेर असो, कुठेही असो, परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या वाणीवर त्याचा इतकीही परिणाम होऊ देत नाहीत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते संचालन, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. संपदा आपण जे की ग्रंथ समजून घेतले आहे त्या महत्वाचा ग्रंथ प्रत्येक आहे, पण ग्रंथ या महत्वाचा की आपल्या व्याख्यानमालेमध्ये आहे आता आहे ज्या आहे म्हणजे ज्या ज्या महिलांनी सहभाग घेतला या व्याख्या आज मी ग्रंथ निवडलेला आहे त्या लिहिलेला इंग्लिश मध्ये रायफॉल ऑफ हिंदू वुमन फॉर ऑफ मन. त्याचं मराठी भाषांतर असं आहे, हिंदू स्त्रियांची उन्नती आणि उन्नती आणि अवनती. हा संपूर्ण जो आहे हा बुद्धांच्या आणि आनंद
संवादित आहे. सरांकडे थोडा नेटवर्कचा इश्यू दिसतो आहे. प्लीज कोऑपरेट. सर आवाज येतो? हॅलो हॅलो साळवे सर. हॅलो. आवाज येतो का? साळवे सर आवाज येतो? हो मला साळवे येतो. सर, माझा आवाज येतो येतो? का सर्वांना? हो, तुमच्याकडे नेटवर्कचा हो, हो, इश्यू हो. असल्यामुळे डिस्कनेक्ट होत आहे. प्लीज कंटिन्यू, कॅरी ऑन करा सर, कॅरी ऑन. हा, ते आता मी दुसरा मोबाईल लावला तरी पण तसाच प्रॉब्लेम आहे सर. पण हरकत नाही, सर्वजण मग या तांत्रिक अडचणीला समजून घ्यायला अशी मी अपेक्षा करतो. आणि जेव्हा जेव्हा डिस्कनेक्ट होऊ तेव्हा परत लगेच जॉईन पण होऊ. पठारे सर तेवढं लक्ष देतील, त्या पद्धतीने आपण पुढे पुढे जाऊ. तर आजचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती. त्याचं इंग्लिश नाव आहे राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमन. पार्श्वभूमी आपण प्रथम या ग्रंथाची समजून घेऊ. ही पार्श्वभूमी समजून घेत असताना घटना अशी घडलेली आहे की जानेवारी 1950 मध्ये ईव्ज वीकली नावाचं एक मॅगझिन येत होतं, एक साप्ताहिक होतं. यामध्ये हिंदू यांच्यातील हिंदू स्त्रियांचे एक लेख लिहिला होता. आहोत 1950 घटना आहे. 50 वीकली जे साप्ताहिक निघत होतं त्या साप्ताहिकामध्ये एका हिंदू धर्म हिंदू स्त्रियांचे स्थान असा एक लेख लिहिला. हा लेख बौद्ध धर्म अभ्यासक होते. तिबेट संस्कृती आणि त्या लेखावर त्यांनी हॅलो साळवे सर. म्हणून लेख लिहिला. हॅलो साळवे सर. 1950 मध्ये मोदी सोसायटीचा जो त्या अंकामध्ये लामा गोविंद यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की जानेवारी 1950 मध्ये एका अनामिक लेखकाने, त्याचं नाव कुठे आपल्याला सापडत नाही, तो कदाचित प्रस्थापित धर्माला असावा, असलं तरी रेकॉर्ड मध्ये कुठे सापडत नाही. त्यामुळे 50 त्याने जो लेख लिहिला होता. हॅलो साळवे सर, एक मिनिट. त्याचं नाव हॅलो लामा गोविंद साठी हॅलो साळवे सर. एक लिहिलेला आहे. पठारे. हा सर. सर तुम्ही व्हिडिओ बंद ठेवून फक्त ऑडिओ सुरू ठेवा सर. व्हेरी गुड, चालेल सर. डिस्टर्बन्स खूप जास्त आहे, ऐकायला प्रॉपर येत नाही, त्यामुळे रेंजचा इश्यू असल्यामुळे व्हिडिओ बंद ठेवून फक्त ऑडिओवरती काम करू सर. ऑडिओ चालू राहू द्या. बरोबर, ठीक आहे. आता येतो का आवाज? हो सर. आता जर आवाज डिस्टर्ब झाला तर मी पुन्हा तुम्हाला तसं सांगेन सर, कळवेल. ओके, ठीक आहे. तर जानेवारी 1950 मध्ये ईव्ज वीकली नावाच्या साप्ताहिकामध्ये एका हिंदू माणसाने हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यातील हिंदू स्त्रियांचे स्थान असा एक लेख लिहिला होता. आणि त्या लेखाला बौद्ध धर्माचे एक अभ्यासक, ते लामापंथीय होते म्हणून त्यांचं नाव लामा गोविंद आहे. त्या लामा गोविंदांनी मार्च 1950 मध्ये महाबोधी सोसायटीच्या अंकातून त्याला उत्तर दिलं होतं. महाबोधी सोसायटी ही कलकत्त्याची मोठी संस्था त्या काळामध्ये कार्यरत होती आणि महाबोधीचे अंक संपूर्ण भारतभर पसरायचे. म्हणून जानेवारी 50 मध्ये जो लेख लिहिला
त्याला लामा गोविंद यांनी मार्च 1950 मध्ये म्हणजे 2 महिन्यानंतर महाबोधी सोसायटीच्या अंकातून उत्तर दिलेलं आहे. आणि ते उत्तर दिल्यानंतर त्याच्यानंतर त्या दोन्ही लेखांचा जेव्हा बाबासाहेबांनी अभ्यास केला किंवा ते दोन्ही लेख जेव्हा बाबासाहेबांच्या वाचनामध्ये आले, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी मे 1951 मध्ये याच महाबोधी सोसायटीच्या अंकातून जो लेख लिहिलेला आहे उत्तरादाखल, किंवा त्या लेखामध्ये जे काही आरोप केलेले होते ते आरोप खोडून काढण्यासाठी जो लेख लिहिलेला आहे, त्या प्रदीर्घ लेखाचं नाव जे आहे ते आहे राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमन, म्हणजेच हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती असं या ग्रंथाचं नाव आहे. खरं म्हणजे भारतातले जे काही प्रस्थापित विद्वान आहेत, हे विद्वान सतत भगवान बुद्धांवर द्वेषापोटी अनेक आरोप करत असतात. आणि त्यातील काही जे आरोप आहेत ते बुद्धांच्या स्त्रियाबाबतच्या वर्तणुकीमध्ये, म्हणजे भगवान बुद्ध स्त्रियांसोबत कसे राहिलेले आहेत, भगवान बुद्धांचे स्त्रियांसोबत संबंध कसे होते, भगवान बुद्धांचा स्त्रियांबरोबर सहवास कसा राहिलेला आहे, भगवान बुद्धांनी भिक्षुणी संघाची स्थापना करताना प्रथम नकार का दिलेला आहे, अशा विषयांना घेऊन हे जे प्रस्थापित विद्वान आहेत, हे विद्वान सतत भगवान बुद्धांवर आरोप करत राहिलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की भगवान बुद्धांच्या शिकवणी संबंधी जे जे आरोप केले जातात ते खोडून काढण्यासाठी पुढे येणे हे प्रत्येक बौद्ध धर्मीयाचं कर्तव्य आहे. आज सुद्धा भगवान बुद्धांवर काही मंडळी आरोप करत असतात आणि म्हणून तुमचं आमचं हे संपूर्ण कर्तव्य आहे की जिथे जिथे भगवान बुद्धांवर असे खोटे नाटे आरोप केले जातील त्या आरोपांना आपण बौद्ध धर्मीय म्हणून असं उत्तर दिलं पाहिजे आणि त्या आरोपाचं खंडन सुद्धा केलं पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे असं बाबासाहेबांनी सुरुवातीला सुचवलेलं आहे. म्हणजे मे आणि जून 1951 मध्ये कलकत्त्याचं जे महाबोधी सोसायटी होती त्या महाबोधी सोसायटीच्या एक मॅगझिन निघत असे महाबोधी नावाचंच, आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी हा प्रदीर्घ लेख लिहिलेला आहे. मूळ जो लेख इंग्रजीमध्ये आहे आणि इंग्रजीमध्ये असलेल्या या लेखाचं नंतर 1965 मध्ये मराठीमध्ये अनुवाद झालेला आहे. आणि आंबेडकर पब्लिक सोसायटी नावाची एक संस्था होती, आंबेडकर पब्लिकेशन सोसायटी, या संस्थेने हा ग्रंथ जो आहे हा 1965 मध्ये प्रकाशित केलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमन, हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती, हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांवर जे जे आरोप झालेले आहेत त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी लिहिलेलं आहे. हे सुरुवातीला आपण सर्वांनी ध्यानात घ्यावं. मग प्रश्न असा निर्माण होतो की भगवान बुद्धांवर संबंधित लेखकांनी काय आरोप केलेले आहेत, तर ते आरोप असे आहेत. सर्वात प्रथम पहिला आरोप जो आहे तो बुद्धांनी स्त्रियांचा भिक्खुनी संघ स्थापन करण्यास प्रथम नकार दिला. आता आपण याच्यावर एक एक आरोपाचं खंडन कशा पद्धतीने बाबासाहेबांनी केलेलं आहे ते बघणार आहोत. पहिला जो आरोप होता त्याच्यामध्ये बुद्धांनी स्त्रियांचा भिक्खुनी संघ स्थापन करण्यास प्रथम नकार दिला आणि नंतर आनंदाने मध्यस्थी केल्यानंतर संमती दिलेली आहे. दुसरा आरोप असा आहे, स्त्रियांनी घराबाहेर पडून प्रवज्या घेण्यास बुद्धांची अनुमती नव्हती. तिसरा जो आरोप आहे तो आहे, बुद्धांनी भिक्षुणी संघ स्थापन केल्यानंतर त्यांच्या संघाला दुय्यम स्थान दिले. चौथा जो आरोप आहे तो असा आहे की बुद्ध हे स्त्री जातीचे पहिले उद्धारक नाहीत. बुद्ध हे स्त्री जातीचे पहिले उद्धारक नाहीत. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की बुद्धांच्या अगोदर महावीर होऊन गेलेले आहेत आणि महावीर हे खरे स्त्री उद्धारक आहेत, पहिले भगवान बुद्धांच्याही अगोदर झालेले. आता ते कसे पहिले आहेत की नाही हे आपण पुढच्या विवेचनामध्ये बघणार आहोत. आणि पाचवा आरोप होता की स्त्रियांना संघात स्थान दिल्यास आपला धर्म लवकर नष्ट होईल अशी भगवान बुद्धांना भीती होती का. अशा प्रकारचे हे आरोप जे आहेत हे हिंदू धर्मातील किंवा वैदिक धर्मातील विद्वानांनी भगवान बुद्धांवर केलेले आहेत. आणि या आरोपांचं खंडन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती. म्हणजे मुद्दा फक्त लक्षात घ्यायचा आहे की हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ स्त्रियांच्या संबंधित आहे आणि त्याच्यामध्ये हे जे 5 आरोप केलेले आहेत, आरोप जास्त आहेत
पण मी आपल्या वेळेच्या मर्यादेनुसार इथे 5 आरोप अभ्यासासाठी घेतलेले आहेत. पहिला आरोप रिपीट करतो. पहिला आरोप, बुद्धांनी स्त्रियांचा भिक्षुणी संघ स्थापन करण्यास प्रथम नकार दिला. दुसरा आरोप, स्त्रियांनी घराबाहेर पडून प्रवज्या घेण्यास बुद्धांची अनुमती नव्हती. तिसरा आरोप, बुद्धांनी भिक्षुणी संघ स्थापन केल्यानंतर त्याला दुय्यम स्थान दिले. चौथा आरोप, बुद्ध हे स्त्री जातीचे पहिले उद्धारक नाहीत. आणि पाचवा आरोप, संघात स्त्रियांना जर स्थान दिलं तर आपला धर्म लवकर नष्ट होईल अशी भगवानांना भीती होती का, अशा प्रकारचे हे आरोप आहेत. आता प्रश्न असा आहे की भगवान बुद्धांवर या स्त्रियांच्या संबंधीमध्ये टीका टिप्पणी करणारे आणि आरोप करणारे हे जे प्रस्थापित विद्वान आहेत, या विद्वानांना मनू मात्र दिसला नाही. कारण ज्या मनूने स्त्रियांवर अनेक बंधने लादून स्त्रियांचं जीवन उद्ध्वस्त केलं, तो मनू स्त्रियांच्या अधोगतीस कसा कारणीभूत आहे हे मात्र इथल्या विद्वानांना दिसलं नाही. आणि ज्या बुद्धांनी खऱ्या अर्थाने स्त्रियांचा उद्धार केलेला आहे, त्या बुद्धांवर मात्र हे मंडळी विनाकारण टीका करत असतात. म्हणून त्यांचं खंडन करणं हे प्रत्येक बौद्ध धर्मियाचं कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने आता आपल्याला बघायचं आहे. भगवान बुद्धावर हे जे निराधार आरोप केलेले आहेत, त्याच्या अनुषंगाने जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा स्त्रियांची मुक्ती, स्त्रियांचं स्वातंत्र्य आणि स्त्रियांची समानता हे जे विषय आहेत, या विषयाच्या अनुषंगाने भारतातील समस्त स्त्रीवर्गाच्या मुक्ती प्रक्रियेचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. समस्त, आपण जेव्हा समस्त म्हणतो तेव्हा केवळ बौद्ध धर्मीय स्त्रिया नव्हेत, तर समस्त म्हणजे संपूर्ण, ब्राह्मणाच्या असो, क्षत्रियाच्या असो, वैश्याच्या असो की शूद्रांच्या असो आणि अस्पृश्यांच्याही असो, या संपूर्ण स्त्रियांची मुक्ती, या संपूर्ण स्त्रियांचं स्वातंत्र्य आणि या संपूर्ण स्त्रियांची समानता, याच्या प्रक्रियेचा जेव्हा आपण शोध घ्यायला सुरुवात करतो तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की स्त्रियांच्या मुक्तीचा शोध जर घ्यायचा असेल तर तो अगदी प्राचीन काळापासून घेतला पाहिजे. म्हणजे मग प्राचीन काळातील स्त्रियांची परिस्थिती कशी होती, अर्वाचीन काळातील स्त्रियांची परिस्थिती कशी होती, बुद्ध काळातील स्त्रियांची परिस्थिती कशी होती, मनूच्या काळातील स्त्रियांची परिस्थिती कशी होती, पेशवे काळातील स्त्रियांची परिस्थिती कशी होती, आणि त्यानंतर फुल्यांच्या काळातील स्त्रियांची परिस्थिती कशी होती, आणि मग आंबेडकरांच्या काळातील स्त्रियांची परिस्थिती कशी होती. अशा क्रमाने आपल्याला त्या अनुषंगाने विषयाला न्याय देता येईल. म्हणून आपण आता वेळेचं बंधन लक्षात घेऊन एक 5-5, 10-10 मिनिटांमध्ये मी प्रत्येक काळातली स्त्रियांची परिस्थिती कशी होती याचं विश्लेषण करू इच्छितो. प्राचीन काळ जो आहे, प्राचीन काळाला वैदिक काळ असं म्हटलेलं आहे. पहिला जो काळ आहे तो प्राचीन काळ, त्या प्राचीन काळाला ऋग्वेद काळ असं म्हटलेलं आहे. आणि मग या ऋग्वेद काळामध्ये बौद्धिक आणि सामाजिक जीवनात स्त्रियांचा दर्जा अतिशय उच्च होता. काळजीपूर्वक लक्षात घ्या. प्राचीन काळ जो आहे त्या प्राचीन काळामध्ये म्हणजेच वेदांचा काळ किंवा ऋग्वेदाच्या काळाच्या अगोदरचा काळ, या काळामध्ये बौद्धिक आणि सामाजिक जीवनात स्त्रियांचा दर्जा अतिशय उच्च होता. त्यांना गुरुकुलात जाण्याचा अधिकार होता, त्यांना वेद शिकण्याचा आणि वेद मंत्र म्हणण्याचा अधिकार होता, त्या तत्वज्ञानामध्ये निष्णात होत्या, एखाद्या जटिल विषयावर त्या पुरुषाबरोबर वाद घालू शकत होत्या. असे जे संदर्भ आहेत, हे संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांनी पतंजली, भास आणि पाणिनी यांचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथातून शोधलेले आहेत, असं बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे जो प्राचीन काळ आहे त्या प्राचीन काळामध्ये स्त्रीची परिस्थिती जी होती ती चांगली पद्धतीची होती, समाधानकारक होती, आणि त्या दृष्टीनं स्त्री गुरुकुलात जात होती, वेद शिकत होती, वेद मंत्र म्हणत होती, चर्चेमध्ये सहभागी होत होती, पुरुषांबरोबर वादविवाद घालत होती. आणि असे जे वादविवादाची उदाहरणं आहेत ती सुद्धा बाबासाहेबांनी नमूद केलेली आहेत. आणि त्या ग्रंथात असं म्हटलेलं आहे की जनक आणि सुलभा यांचा एक वादविवाद अतिशय प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे शंकराचार्य आणि मैत्रेयी यांचा सुद्धा वादविवाद अतिशय प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पुढे उपनिषदामध्ये याज्ञवल्क आणि गार्गी यांचा सुद्धा वादविवाद अतिशय प्रसिद्ध आहे.
हा जो याज्ञवल्क आहे हा एका राजाच्या दरबारामध्ये विद्वान म्हणून कार्यरत होता आणि एकदा राज दरबार भरलेला असताना हा जो याज्ञवल्क आहे हा पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधी सर्व सभागृहाला माहिती देत होता, राज दरबाराला माहिती देत होता. आणि राज दरबाराला माहिती देत असताना पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली हे सांगता सांगता तो असं म्हणाला की संपूर्ण विश्व ही जी पृथ्वी आहे किंवा हे संपूर्ण विश्व आहे या विश्वाची उत्पत्ती ब्रह्माने केलेली आहे. त्याने असं विधान केलं की या विश्वाची उत्पत्ती जी आहे ते ब्रह्माने केलेली आहे. आणि मग त्याचं मताचं खंडन करून ही जी गार्गी नावाची महिला त्या ठिकाणी उपस्थित होती त्या सभागृहात त्या दरबारात, तिने असं याज्ञवल्क्याला विचारलं की मग पृथ्वीची उत्पत्ती किंवा विश्वाची उत्पत्ती जर ब्रह्माने केली असेल तर ब्रह्माची उत्पत्ती कोणी केली, असा जेव्हा या गार्गीने याज्ञवल्क्याला प्रश्न विचारलेला आहे तेव्हा हा याज्ञवल्क जो आहे हा निरुत्तर झालेला आहे. त्याचा अपमान झालेला आहे, राजाला अपमान वाटलेला आहे, सभागृहाला अपमान वाटलेला आहे की एक स्त्री जी आहे एका विद्वान पंडिताला निरुत्तर करते, याचा अर्थ स्त्रियांना इथून पुढे दरबारात येणं बंद केलं पाहिजे. आणि ही गार्गी जी आहे या गार्गीपासूनच स्त्रियांवर बंधनं लादायला सुरुवात केलेली आहे. गार्गीला सगळ्यात प्रथम बंद केलं, तिला दरबारात येणं बंद केलं, तिला वादविवाद करण्यात बंदी केली आणि ती प्रातिनिधिक स्वरूपाची जरी असली तरी तिथून पुढे मात्र या गार्गीच्या माध्यमातून किंवा या गार्गीपासून जी सुरुवात झाली ती वादविवादाला स्त्रियांना कुठल्याही प्रकारचे हक्क बंद करण्यात आले. आणि तेव्हापासून प्राचीन काळामध्ये जी स्त्रीची परिस्थिती होती ती पुढे अर्वाचीन काळामध्ये अतिशय कठीण झालेली आहे. म्हणून पहिला काळ जो आहे तो प्राचीन काळ, त्याला वैदिक ऋग्वेद काळ असं म्हटलेलं आहे. दुसरा जो काळ आहे तो अर्वाचीन काळ, त्याला उत्तर वैदिक काळ असं म्हटलेलं आहे. हा जो उत्तर वैदिक काळ आहे या उत्तर वैदिक काळामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण झाली होती. मागच्या व्याख्यानामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की चातुर्वर्ण्य व्यवस्था ही वैदिक काळातली वेगळी आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था ही कृष्णाने सांगितलेली वेगळी. चातुर्वर्ण्य ऋग्वेद काळातली किंवा वैदिक काळातली जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे ती माणसाच्या जन्मावरून ठरवण्यात आली होती. तिला कृष्णाने मोडीत काढलं आणि कृष्णाने मग महाभारताच्या काळामध्ये दुसरी चातुर्वर्ण व्यवस्था सांगितली, ती गुणांवर आधारित होती. परंतु महत्वाचा मुद्दा आपल्या दृष्टीनं असा आहे की या दोन्ही ठिकाणच्या वैदिक काळातल्या किंवा कृष्णाच्या काळातली जी चातुर्वर्ण व्यवस्था होती त्याच्यामध्ये जातीभेद मात्र निश्चितच होता, अस्पृश्यता मात्र निश्चितच होती. ही आणि बहुजनांना शोषित पीडित वर्गांना मात्र त्रास जो होत होता तो या दोन्ही व्यवस्थांमध्ये होत होता. म्हणून पुढचा जो काळ आहे तो अर्वाचीन काळ आहे. या अर्वाचीन काळामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण होऊन जात ही संकल्पना फार वेगाने फोफावलेली आहे आणि मग त्यातूनच पारतंत्र्य, त्यातूनच विषमता, त्यातूनच अन्याय अत्याचार यांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने स्त्रीला गुलामगिरी सारखी अनेक बंधने स्त्रीवर लादली गेली ही अर्वाचीन काळामध्ये. त्यामुळे या अर्वाचीन काळात स्त्रीचा दर्जा घसरत गेला. परंपरेने चालत आलेले जे नियम आहेत त्या नियमांचा आधार घेऊन प्रचलित करण्यात आले हे सगळे जे कायदे होते ते धर्मशास्त्रामधले असे अलिखित कायदे होते. आणि हे जे अलिखित कायदे आहेत ते अर्वाचीन काळापासून जरी चालत आलेले असले स्त्रियांच्या बाबतीत तरी आज सुद्धा काही प्रमाणामध्ये ते कमी जास्त असल्याचे दिसून येतात. म्हणून अर्वाचीन काळ जो आहे हा स्त्रियांच्या दृष्टीने अतिशय बिकट असा कालावधी आहे आणि या अर्वाचीन काळामध्ये स्त्रियांची अवस्था फार कठीण झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने स्त्रियांची अधोगती जी आहे ती या अर्वाचीन काळामध्ये झालेली आहे, उत्तर वैदिक काळामध्ये झालेली आहे. आता जिथे तथागत बुद्धांची क्रांती सुरू होते तिथे अर्वाचीन काळ संपतो. म्हणजे पहिला प्राचीन काळ, दुसरा अर्वाचीन काळ आणि तिसरा येतो बुद्धांचा काळ. म्हणजे तथागत बुद्धांची क्रांती जिथून सुरू होते तिथे अर्वाचीन काळ संपतो आणि बुद्ध युगाचा प्रारंभ होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते भगवान बुद्ध हे स्त्रियांचे पहिले उद्धारक आहेत हे मी सुरुवातीला सांगितलं. खरं म्हणजे भगवान बुद्धांनी कुठल्याही प्रकारचा लिंगभेद न बाळगता स्त्रियांना अरहंत पदाला पोहोचण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला आणि स्त्रियांना भिक्षू संघामध्ये प्रवेश देऊन त्यांनी सर्वप्रथम स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे. म्हणजे आता इथे तुलना जर आपल्याला करायची झाली
हा जो आरोप केलेला आहे की भगवान बुद्ध हे पहिले श्री उद्धारक नव्हते, तर कोण होते त्यांच्यामध्ये? महावीर होते. इथे फक्त मुद्दा आपण असा लक्षात घ्यायचा आहे की महावीर जरी भगवान बुद्धांच्या अगोदर झालेले असले तरी महावीरांच्या संघामध्ये जरी भिक्षुणी असल्या, साध्वी असल्या, तरी महावीराचा संघ जो साध्वींचा होता तो फक्त एका समाजापुरता मर्यादित होता. त्यामुळे महावीरांनी जी स्त्रीच्या उद्धाराची भूमिका घेतली ती फक्त तेवढ्या समाजापुरत्या स्त्रियांच्या उद्धाराची भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामध्ये श्वेतांबर, पितांबर असे जे पंथ आहेत त्यातल्या एका पंथामध्ये तर स्त्रीला कुठलेच अधिकार ठेवलेले नाही आणि एका पंथामध्ये मात्र थोडेफार अधिकार दिलेले आहेत. गोष्ट लक्षात घ्यायची अशी आहे की महावीर जरी स्त्रीचे उद्धार करते असले तरी ते केवळ एका जमातीपुरते मर्यादित होते. आणि त्याच्या तुलनेमध्ये जेव्हा आपण भगवान बुद्धांच्या स्त्री उद्धाराची भूमिका बघतो तेव्हा भगवान बुद्धांनी मात्र कुठल्याही जातीपातीचं बंधन ठेवलं नाही, कुठल्याही कॅटेगरीचं बंधन ठेवलं नाही. कॅटेगरी म्हणजे भगवान बुद्धांचा जो भिक्षू संघ होता त्याच्यामध्ये महाप्रजापती सारखी राणी होती, त्याच्यामध्ये प्रसेनजिताची पत्नी खेमा ही राणी त्याच्यामध्ये सहभागी झालेली होती. म्हणजे राणी बरोबर जेव्हा आम्रपाली नावाची गणिका जेव्हा येऊन बसते अशा पद्धतीनं सगळ्या प्रकारच्या महिलांची भगवान बुद्धांच्या संघामध्ये त्या ठिकाणी प्रवेश झालेला होता. आणि असा प्रवेश भगवान बुद्धांनी केलेला असल्यामुळे भगवान बुद्धांच्या या भिक्षुणी संघामध्ये सगळ्या जाती धर्माच्या महिला असल्यामुळे भगवान बुद्ध खऱ्या अर्थाने स्त्रियांचे पहिले उद्धारक आहे असं बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणून भिक्षुणी संघामध्ये प्रवेश देऊन सर्वप्रथम स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार भगवान बुद्धांनी केलेला आहे आणि भिक्षुणी संघांना त्या ठिकाणी शिक्षण घेण्याचा अधिकार सुद्धा बहाल केलेला आहे, समता बहाल केलेली आहे. आपण अनेक जण सांगतो की भगवान बुद्धांनी समता बहाल केली, समता बहाल केली, पण कुठे? आपण ही गोष्ट प्रासंगिक स्वरूपातून व्हिज्युअलाइज जर केली तर भगवान बुद्धांच्या संघामध्ये जेव्हा सारीपुत्त असेल, मोगलायन असेल, कश्यप असेल अशा प्रकारचे ब्राह्मण भगवान बुद्धांपुढे येऊन बसत होते आणि त्यांच्या शेजारच्याच पंक्तीमध्ये जेव्हा सुप्रबुद्ध महारोगी बसत असेल, सुनीत नावाचा भंगी येऊन बसत असेल, सुमंगल नावाचा अस्पृश्य येऊन बसत असेल, तिथे खऱ्या अर्थाने समता स्थापन झालेली आहे. म्हणजे सारीपुत्ताच्या जोडीला जेव्हा सुनीत नावाचा भंगी येऊन बसतो तिथे समता स्थापन झालेली आहे. राजाच्या राणीच्या शेजारी आम्रपाली नावाची गणिका येऊन बसते तिथे समता स्थापन झालेली आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी भिक्षुणींचा संघ स्थापन करून स्त्रियांना समानतेचे हक्क बहाल केलेले आहेत. उच्चकुलीन राणीच्या शेजारी गणिकेला बसून समतेचे तत्व प्रत्यक्षात राबवलेलं आहे. आणि म्हणून बुद्धांच्या काळातील स्त्री जी आहे ही सगळ्या प्रकारच्या अन्यायातून मुक्त झालेली दिसून येते, सगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्याची अनुभूती घेतलेली आहे. आपण जर थेरी गाथांचा अभ्यास केला तर थेरी गाथेमध्ये एकूण 73 थेरींच्या गाथा सांगितलेल्या आहेत. आणि या प्रत्येकीचा जर गाथांचा आपण अभ्यास केला तर आपल्याला हे दिसून येईल की प्रत्येक थेरीने स्वातंत्र्याचा जयघोष केल्याचं दिसून येत. कारण त्याचं असं आहे की बुद्धांच्या काळामध्ये जी नैतिकता जोपासली जात होती त्या नैतिकतेमुळे जो राहणीमानाचा स्तर आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने मला असं या ठिकाणी सांगता येईल की नोबेल पुरस्कार विजेते जे अमर्त्य सेन आहेत त्या अमर्त्य सेनांचा जो नोबेल पुरस्कार प्राप्त ग्रंथ आहे, प्रबंध आहे, त्या प्रबंधामध्ये अमर्त्य सेन यांनी असं म्हटलेलं आहे की भगवान बुद्धांच्या काळामध्ये सामाजिक स्तर जो आहे तो अतिशय उच्च प्रतीचा होता, म्हणजे नैतिक दृष्ट्या उच्च प्रतीचा होता. ती नैतिकता रामायणाच्या काळात नव्हती, की ती नैतिकता महाभारताच्या काळात नव्हती, ती नैतिकता वैदिक काळामध्ये सुद्धा नव्हती आणि ती नैतिकता ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये सुद्धा नव्हती. इतकी उच्च नैतिकता जी आहे ती भगवान बुद्धांच्याच काळामध्ये होती. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या काळामध्ये स्त्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेली आहे, स्त्री खऱ्या अर्थाने सर्व बंधनातून मुक्त झालेली आहे. असा हा बुद्ध जो काळ आहे हा काळ खरं म्हणजे 1200 वर्षाचा आहे. इसवी सन पूर्व 500 ते इसवी सनानंतर 700 काळ लक्षात घ्या. इसवी सनापूर्वी 500 म्हणजे भगवान बुद्धांचा जन्म 5व्या शतकामधला आहे, म्हणून 500 पासून इसवी सन पूर्व 500 पासून तर इसवी सनानंतरच्या 7व्या शतकापर्यंत म्हणजे 7 आणि 5 12 हे 1200 वर्ष हा बुद्ध काळ चालत आलेला आहे या भारतातच आणि या पूर्ण जम्बूद्वीपामध्ये.
कारण 8व्या शतकामध्ये शंकराचार्याची क्रांती झाली. शंकराचार्याने बुद्धांचे जेवढे मठ आश्रम होते, जेवढे विहार होते, त्याचे सगळं मठामध्ये रूपांतर केलं. तो इतिहास मोठा आहे. परंतु शंकराचार्यांनी 8व्या शतकामध्ये जी धार्मिक क्रांती केली त्याच्यामुळे बुद्ध धम्म तिथून पुढे लयास गेलेला आहे. परंतु 1200 वर्ष बुद्ध काळ या भारतामध्ये होता आणि या 1200 वर्षामध्ये स्त्री जी आहे ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होती, खऱ्या अर्थाने मुक्त होती, खऱ्या अर्थाने शिक्षित झालेली होती. एवढं फक्त आपण लक्षात घ्यायचं आहे. मग प्राचीन काळ झाला, अर्वाचीन काळ झाला, बुद्धांचा काळ झाला आणि बुद्धांच्या काळानंतर मनूचा काळ येतो. आपल्याला कदाचित शंका येईल की बुद्धांच्या काळानंतर मनूचा काळ कसा. परंतु बाबासाहेब या ग्रंथामध्ये असं म्हणतात की प्रस्थापितांच्या व्यवस्थेमध्ये सामाजिक नियम जो बनवत असे त्या सामाजिक नियम बनवणाऱ्या प्रमुखाला मनू असं म्हटलं जात असे. म्हणजे मनूचा जो काळ आहे तो कदाचित अगोदरही असेल. बाबासाहेब असं म्हणतात की ज्याने मनुस्मृती लिहिली तो मनू बुद्धांच्या नंतर झालेला आहे. आणि हे जरी खरं असलं तरी त्याच्या पूर्वी 14 मनू होऊन गेले आणि त्या 14 मनूंनी धर्मग्रंथामध्ये जे विचार सांगितलेले आहेत ते विचार या मनूने त्याला कायद्यामध्ये रूपांतर केलं आणि तो कायद्यामध्ये रूपांतर करणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की ज्याने मनुस्मृती लिहिली तो मनू बुद्धांच्या नंतर झालेला आहे. आणि म्हणून बुद्ध काळानंतर या मनूचं काळ आपण मी गृहीत धरलेला आहे. कारण असं आहे की मनुस्मृती लिहिणारा जो 15वा मनू होता त्या मनूने खऱ्या अर्थाने या स्त्रियांवर पुन्हा बंधनं लादायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे बुद्धांच्या काळामध्ये जी स्त्री स्वतंत्र झाली होती त्या स्त्रीला आणि शूद्रांना या मनूने पुन्हा गुलामगिरीत लोटलेला आहे. बुद्धांनी केलेल्या सामाजिक क्रांतीला रोखण्याचं काम या मनूला करायचं होतं आणि स्त्रीदास्याचं आणि शूद्रतेचं चातुर्वर्ण्याचं त्याने खऱ्या अर्थात खुलेआम समर्थन केलेलं आहे. हा जो 15वा मनू आहे, लक्षात घ्या 14 मनू जे आहेत ते बुद्धांच्या अगोदर होऊन गेलेले आहेत. या 14 मनूंनी वेळोवेळी जे ग्रंथ निर्माण केले, वेळोवेळी जे धार्मिक आचरणाचे नियम तयार केले, ते नियम समाजामध्ये राबविले जात असताना ते अलिखित नियम होते. आणि बुद्धांच्या नंतर हा जो 15वा मनू झाला त्याने फक्त ते जे नियम होते त्या नियमांना लिखित स्वरूपामध्ये तयार करून कायद्यामध्ये रूपांतरित केलं आणि ते लिखित स्वरूपात म्हणजेच मनुस्मृती आहे. आणि म्हणून हा जो मनू आहे याला बुद्धांच्या क्रांतीला रोखायचं काम करायचं होतं. आता मग आपल्या पुढे असा प्रश्न पडतो की मनूला का असं वाटलं की बुद्धांच्या क्रांतीला रोखलं पाहिजे. कारण बुद्धानंतर जेव्हा मनूचा काळ या 15व्या मनूचा काळ सुरू होतो तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धांच्या काळात स्वतंत्र झालेल्या स्त्रीवर पुन्हा बंधने लादली गेली. मनूने स्त्रियांवर एवढी बंधने लादली त्याचं कारण काय असलं पाहिजे. तर त्याचं कारण बाबासाहेब म्हणतात की बुद्ध कालखंडामध्ये आर्य समाजातून बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या शूद्र आणि स्त्रियांचा एकसारखा लोंढा जो आहे तो बौद्ध धर्मामध्ये येत होता. म्हणजे त्या काळाची जर परिस्थिती आपण लक्षात घेतली, व्हिज्युअलाइज केली तर बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धांकडे जे येणारा लोंढा होता मग तो बहुजनांचा असेल, तो क्षत्रियांचा असेल, तो वंशांचा असेल किंवा काही अंशी तो ब्राह्मणांचा सुद्धा आहे. तुम्ही जर बघितलं तर भगवान बुद्धांच्या भिक्षू संघामध्ये पहिले जे लोक भिक्षू झालेले आहेत हे सगळे ब्राह्मण आहेत. पंचवर्गीय भिक्षू कोण आहेत? ते परिव्राजक होते, ते ब्राह्मणच होते. म्हणून सुरुवातीला बुद्धांच्या भिक्षू संघामध्ये सुद्धा ब्राह्मण मंडळी जी आहे ती साधारण 90% आसपास होती. तुमचा विश्वास बसणार नाही. तर हे जी ब्राह्मण मंडळी होती या ब्राह्मण मंडळीनेच पुढे नंतर बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध धर्मामध्ये भेसळ करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामुळे झालं काय की त्या काळामध्ये जो काही शूद्र आणि स्त्रियांचा भरणा होता हा बौद्ध धर्माकडे आकर्षित झालेला होता आणि तो लोंढा जो येत होता तो थोपविण्यासाठी मनूला हे कायदे करावे लागले. बुद्धांकडे जो समाज आकर्षित झालेला होता तो ब्राह्मणांचा समाज होता, तो वैश्यांचा समाज होता, तो शूद्रांचा समाज होता, तो अस्पृश्यांचा समाज होता आणि तो स्त्रियांचा सुद्धा होता. म्हणून या स्त्रियांना बुद्धाकडे आकर्षित होण्यापासून थांबविण्यासाठी मनूने मात्र कायद्याचे बंधनं घालायला सुरुवात केली. आणि कारण असं आहे की मनू जो आहे हा बुद्ध धर्माचा कट्टर शत्रू होता आणि त्याच्यामुळे त्याने ब्राह्मणी धर्मात जे प्रचलित असलेल्या रूढी परंपरा होत्या
त्याला कायद्याचं स्वरूप दिलं आणि स्त्रिया आणि शूद्रावर अतिशय कडक अशी बंधनं लादलेली आहेत. मग त्याच्यामध्ये स्त्रियांचा बालपणीच विवाह करणे, पुनर्विवाह न करणे, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने सती जाणे, त्या अशा पद्धतीनं त्याने स्त्रियांचं जीवन अक्षरशः उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि हीच पद्धत पुढे पेशवाईपर्यंत सुद्धा चालत आलेली आहे. म्हणजे मग बुद्ध काळानंतर हा जो मनूचा काळ आला, या मनूच्या काळामध्ये स्त्री पुन्हा गुलामीत अटकली. या मनूच्या काळामध्ये स्त्री पुन्हा बंधनामध्ये अटकली. या मनूच्या काळामध्ये स्त्रीवर अनेक बंधनं लादली गेली आणि स्त्री परत पारतंत्र्यात गेलेली आहे. असा हा 15व्या मनूचा काळ बुद्धानंतरचा झालेला आहे. आणि मग मी जसं म्हणालो की हीच पद्धत जी मनूने सुरू केली होती ही 18व्या शतकापर्यंत, म्हणजे जोपर्यंत पेशवाई चालू होती त्या पेशवाईपर्यंत चालू होती. म्हणजे पेशवाईमध्ये तर तुम्ही बघितलं तर कशा पद्धतीनं ही व्यवस्था होती त्याच्यावर वेगळं भाष्य करायची गरज नाही, कारण पेशवाई आता अलीकडची आहे 18व्या शतकातली, ती सगळ्यांना माहीत आहे. परंतु मुद्दा असा आहे की पेशवाई नंतर मग फुल्यांचा काळ आलेला आहे. म्हणजे बुद्धांचा काळ, मनूचा काळ, पेशवाईचा काळ आणि त्याच्यानंतर मग फुले आंबेडकरींचा चळवळीचा काळ आहे. म्हणजे प्राचीन काळापासून या सगळी पार्श्वभूमी जर आपण बघितली तर फुले आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांची परिस्थिती कशी होती याचाही आपल्याला आता विचार करायला पाहिजे. पहिल्यांदा ज्योतिबा फुल्यांचं कार्य जे आहे त्याच्यामध्ये 2च वाक्यामध्ये जर सांगायचं ठरलं तर ज्योतिबा फुल्यांनी मनुस्मृतीची चिकित्सा केली आणि ब्राह्मणी व्यवस्थेवर घणाघात टीका केलेली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे या ग्रंथातून सुद्धा मनुस्मृतीला पर्यायी समाज व्यवस्था ज्योतिबा फुल्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच अखंड हे जे त्यांचं काव्य आहे त्या काव्यामधून सुद्धा मनुस्मृतीवर उपरोधिक अशी टीका केलेली आहे. आणि स्वतः या जातीयवादी ग्रंथातील विचारसरणी जी आहे तिच्याशी वैचारिक संघर्ष केलेला आहे आणि शूद्र आणि बहुजन समाजाला त्याची जाणीव करून दिलेली आहे, शिक्षणाची जाणीव करून दिलेली आहे. ज्योतिबा फुले जे आहेत ते स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध ठाम उभे राहिलेले आहेत. शूद्र आणि स्त्रियांना शिक्षणाची चळवळ हाती घेऊन फुले आंबेडकरांनी त्या युगाचा प्रारंभ केलेला आहे. म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की ज्योतिबा फुले म्हणतात की शिक्षण हा तिसरा डोळा आहे आणि बाबासाहेब असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. म्हणून या दोन्ही महापुरुषांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होतं आणि शिक्षणाची चळवळ हाती घेऊन फुल्यांनी त्या युगामध्ये म्हणजे फुल्यांच्या काळामध्ये परिवर्तनाचा प्रारंभ केलेला आहे. आणि ही परिवर्तनाची प्रक्रिया बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये गतिशील झालेली आहे. जेव्हा आपण स्त्रियांच्या बाबतीमध्ये असा विचार करतो की मनूच्या काळानंतर सर्वप्रथम महात्मा फुलेंनी त्याला विरोध केलेला आहे. महात्मा फुलेंनी मनुस्मृतीवर सार्वजनिक सत्यधर्माच्या माध्यमातून घाला घातलेला आहे, नाट्य लिहून घाला घातलेला आहे. असे जे प्रसंग फुल्यांनी निर्माण केले त्यामुळे फुले युगामध्ये या परिवर्तनाचा प्रारंभ पुन्हा झाला आणि मग त्या परिवर्तनाला गती देण्याचं काम हे आंबेडकरी काळामध्ये झालेलं आहे. हजारो वर्षाचा असा जो इतिहास आहे हा इतिहास या दोन्ही महापुरुषांनी आपल्या क्रांतिकारी कर्तृत्वाने बदलून टाकलेला आहे. बाबासाहेबांनी सुद्धा मनुस्मृतीचं दहन केलं, आपल्या सगळ्यांना ते माहीत आहे. म्हणून स्त्रियांच्या उद्धारासाठी बाबासाहेबांनी पुढे लोकसभेत हिंदू कोड बिल सुद्धा मांडलेलं आहे. म्हणजे आंबेडकरी काळामध्ये या 2 घटना ज्या आहेत, मनुस्मृतीचं दहन आणि हिंदू कोड बिलाचं सादरीकरण, या दोन्ही घटनांनी समस्त स्त्री जातीला ब्राह्मणी गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी क्रांती केलेली आहे. म्हणून महात्मा फुले किंवा आंबेडकरी चळवळीतील स्त्री जी आहे ही सुशिक्षित झालेली आहे. त्याचबरोबर तिला आपल्या हक्काची जाणीव झालेली आहे. आपल्या हक्कासाठी ती संघर्ष करते आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आता स्त्रिया ज्या आहेत त्या पुरुषाच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यांना समतेचा अनुभव घेता येत आहे आणि स्त्रियांना सगळ्या प्रकारचा सन्मान सुद्धा फुले आंबेडकरी काळामध्ये मिळत आहे. आणि याच काळामध्ये भारतीय स्त्रीचं जगणं जे आहे ते अतिशय सुसह्य झालेलं आहे. खऱ्या अर्थाने फुले आंबेडकरी काळामध्ये पुन्हा स्त्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेली आहे. असे स्त्रियांच्या बाबतीतले जे चढउतार आहे ते प्राचीन काळापासून तर फुले आंबेडकरी काळापर्यंत आपण या पद्धतीने समजून घेत असतो. आणि म्हणून हे सगळं समजून घेतल्यानंतर मूळ मुद्दा जो आहे हे बाबासाहेबांनी पार्श्वभूमी सांगितल्यानंतर पुढे आपण जेव्हा या मूळ ग्रंथाकडे येतो
तेव्हा बुद्धांची स्त्रियांविषयी भूमिका कोणती होती, हा बेसिक प्रश्न पहिला या ग्रंथामध्ये आरोपाच्या स्वरूपामध्ये बाबासाहेबांनी उलगडला आहे. बाबासाहेब या ग्रंथात असं म्हणतात की बुद्धांनी स्त्रियांना कधीही हीन लेखलं नाही. बुद्ध हे स्त्रियांशी वर्तन करताना अतिशय निर्मळ आणि उदात्त प्रकारे करत असत. हे वाक्य लक्षात घ्या. बुद्धांचं स्त्रियांशी जे वर्तन होतं ते अतिशय उदात्त आणि निर्मळ स्वरूपाचं होतं. आणि त्या दृष्टीनं भिक्खुणी संघाची स्थापनेच्या अगोदर बुद्धांनी सुद्धा स्त्रियांना भेटलेले आहेत. हे जे आरोप प्रस्थापित विद्वानांनी केलेले आहेत त्या आरोपाचं खंडन बाबासाहेब करत असताना बाबासाहेब असं म्हणतात की भिक्षुणी संघ हा म्हणजे सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर 5व्या वर्षाने झालेला आहे. आता पुढची जी पौर्णिमा येईल ती खऱ्या अर्थाने भाद्रपद पौर्णिमा आहे आणि 523 इसवी सन पूर्व 523 या वर्षीच्या भाद्रपद पौर्णिमेला भिक्षुणी संघाची स्थापना झालेली आहे. परंतु हे जे विरोधक भगवान बुद्धांवर आरोप करतात त्याचं खंडन करण्यासाठी बाबासाहेब असं म्हणतात की भिक्षुणी संघाची स्थापना होण्यापूर्वी सुद्धा भगवान बुद्धांचा स्त्रियांशी संपर्क आलेला आहे. भगवान बुद्ध स्त्रियांच्या सहवासात राहिलेले आहेत आणि त्याचं उदाहरण देताना ते सांगतात की विशाखा जी आहे या विशाखेने बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते आणि ती जी आहे ती बुद्धांच्या 80 प्रमुख महिला शिष्यांपैकी सगळ्यात अग्रगण्य होती. म्हणजे भिक्षुणी संघ स्थापन करण्याच्या अगोदर विशाखा नावाच्या स्त्रीशी भगवान बुद्धांचा चांगला संपर्क आलेला आहे. त्या भिक्षुणी जी आहे आपलं विशाखा जी आहे ती भगवान बुद्धांच्या सहवासात अनेक वर्ष राहिलेली आहे. दुसरा मुद्दा बाबासाहेब सांगतात की वैशालीची आम्रपाली नावाची गणिका आहे. आपल्या सगळ्यांना तिचा इतिहास माहीत आहे. ही जी आम्रपाली गणिका आहे ही सुद्धा भिक्षुणी संघ स्थापन होण्यापूर्वी भगवान बुद्धांच्या सहवासात आलेली आहे. तिचा तर मोठा इतिहास आहे की वज्जींचे राजकुमार जे आहेत हे वज्जींचे राजकुमार भगवान बुद्धांना आमंत्रण देण्यापूर्वी भोजनाचं आमंत्रण द्यायला येत होते. तत्पूर्वीच ही आम्रपाली नावाची गणिका भगवान बुद्धांना भेटते आणि भगवान बुद्ध तिचं आमंत्रण स्वीकारतात. याचाच अर्थ असा की भगवान बुद्धांनी जेव्हा आम्रपाली नावाच्या गणिकेचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे त्याचा अर्थ असा की भगवान बुद्ध हे स्त्रियांच्या बाबतीत कधीही हीन प्रकारचा विचार करत नव्हते, तर त्यांचं जे वर्तन आहे ते अतिशय उदात्त आणि निर्मळ अशा स्वरूपाचं होतं. म्हणून अशा प्रकारे बाबासाहेबांनी या आरोपाचं खंडन केलेलं आहे. भगवान बुद्धांनी भिक्षुणी संघात सामील होताना फार महत्वाच्या गोष्टी खरं म्हणजे साध्य केलेल्या आहे. भिक्षुणी संघ जेव्हा सुरुवातीला स्थापन झाला नव्हता, मूळ मुद्दा या ग्रंथामध्ये असा सांगितलेला आहे की भगवान बुद्ध आणि भंते आनंद यांचा संवाद झालेला आहे आणि हा जो संवाद झालेला आहे हा संवाद या ग्रंथाचा केंद्रबिंदू आहे. मुळात असं आहे की या संवादाच्या अनुषंगाने जे आरोप करण्यात आलेले आहेत हे आरोप खरोखर आहेत का, तर बाबासाहेब या ग्रंथामध्ये म्हणतात की हे संवादच मुळात प्रक्षिप्त आहेत. हे असे संवाद घडलेलेच नाहीत. कारण आनंदाचा स्वभाव, भगवान बुद्धांचा स्वभाव आणि या दोघांची स्त्रियांकडे पाहण्याची जी वृत्ती आहे ती जर लक्षात घेतली तर भंते आनंद भगवान बुद्धांना असे काही प्रश्न विचारू शकत नाहीत की आम्ही स्त्रियांकडे कसे बघावे. मुद्दा असा आहे की भगवान बुद्धांनी स्त्रियांना भिक्षू संघात सामील करून घेतल्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी साध्य केल्या. त्या कोणत्या साध्य केल्या? बाबासाहेब म्हणतात की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना ज्ञानार्जन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. दुसरी गोष्ट साध्य केली की स्त्रियांच्या मध्ये जे काही सुप्त गुण आहेत त्या गुणांची ओळख स्त्रियांना करून देण्यात आली भिक्षुणी संघात सामील झाल्यानंतर. तिसरा मुद्दा सांगितलेला आहे की स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने संघात प्रवेश देऊन स्त्रियांचं स्थान भगवान बुद्धांनी सुरक्षित केलेलं आहे. चौथा मुद्दा सांगितलेला आहे की स्त्री विवाहित असो, अविवाहित असो, विधवा असो, राजाची राणी असो किंवा दासी असो किंवा गणिका असो, अशा सर्व प्रकारच्या स्त्रियांना संघाचा दरवाजा भगवान बुद्धांनी खुला करून दिलेला होता. पाचवा फायदा असा झाला की सर्व स्तरातील स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने स्वातंत्र्य आणि समता या दोन महत्वाच्या मूल्यांची जाणीव झाली आणि ती त्यांनी साध्य केलेली आहे. आणि सहावा शेवटचा मुद्दा बाबासाहेब असं सांगतात की कुटुंब व्यवस्थेमधली स्त्री, आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कुटुंब व्यवस्थेमधली स्त्री आणि समाज व्यवस्थेमधली स्त्री
अशी बाबासाहेबांनी स्त्रियांची विभागणी केलेली आहे. आणि मग बाबासाहेब म्हणतात की कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रीच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका म्हणजे स्त्री माता आहे, स्त्री पत्नी आहे, स्त्री भगिनी आहे, ती गृहिणी आहे, ती कन्या आहे. अशा विविध माध्यमातून या ज्या स्त्रीच्या भूमिका आहेत या कुटुंब व्यवस्थेमध्ये आदरयुक्त मानलेल्या आहेत. आणि समाज व्यवस्थेमध्ये मात्र विधवा आहेत, दासी आहेत, गणिका आहेत, भिक्षुणी आहे. या भूमिकांनाही तितकीच प्रतिष्ठा भगवान बुद्धांच्या या भिक्षुणी संघाच्या स्थापनेमुळे झालेली आहे. मग मुद्दा असा आहे, मगाशी मी जसं म्हणालो तसं, की आनंद आणि भंते आनंद आणि भगवान बुद्ध यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे तो या ग्रंथाचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे भंते आनंद आणि भिक्षू यांना भगवान बुद्ध समजून सांगताना म्हणाले की जेव्हा जेव्हा तुम्हाला स्त्रियांच्या संपर्कात राहण्याचा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा तुम्ही वृद्ध स्त्रीला आपली माता म्हणा, तरुण स्त्रीला आपली भगिनी म्हणा आणि बालिकेला आपली मुलगी मानून तिच्याशी शुद्ध भावनेने वागा. हा बेसिक प्रश्न आहे. भगवान बुद्ध भिक्षूंना आणि भंते आनंदांना समजून सांगत असताना, कारण भंते आनंदांनी त्यांना प्रश्न केलेला आहे की भगवान जेव्हा जेव्हा आमच्याशी स्त्रियांचा संपर्क येईल तेव्हा आम्ही स्त्रियांशी कसं वागावं असा भंते आनंदांनी प्रश्न विचारला. आणि त्याला उत्तर देताना भगवान बुद्ध म्हणतात की जेव्हा जेव्हा तुम्हाला स्त्रियांच्या संपर्कात राहण्याचा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा तुम्ही वृद्ध स्त्रीला आपली माता समजा, तरुण स्त्रीला आपली भगिनी समजा आणि बालिकेला आपली मुलगी मानून तिच्याशी शुद्ध भावनेने वागावे. आता याचं खरं म्हणजे एक पद आहे पालीमध्ये, परंतु ते आता इथे सांगायला वेळ नाही तेवढा. मुद्दा असा आहे की भगवान बुद्धांचे हे जे विचार आहेत या विचारांच्या नेमकं विरुद्ध नंतर मनू जो 15वा मनू आहे त्या मनूने रचना केलेल्या आहेत. म्हणजे बुद्ध जर असं म्हणत असतील की वृद्ध स्त्रीला माता म्हणा, तरुण स्त्रीला भगिनी म्हणा आणि बालिकेला मुलगी माना, याच्या नेमकं उलट पुढील काळामध्ये जो मनूचा काळ आला होता त्याच्यामध्ये मनूने नेमका उलटा विचार मांडला. आणि मनू काय म्हणतो की स्त्रीचं जे स्वातंत्र्य आहे ते स्त्रीला स्वातंत्र्य देण्याची गरज नाही, कारण कुमारी अवस्थेमध्ये म्हणजे कन्येच्या अवस्थेमध्ये पिता तिची काळजी घेत असतो, तरुणपणी पती तिचे रक्षण करत असतो आणि वृद्धपणी पुत्र तिचे रक्षण करत असतो. त्यामुळे स्त्रीला स्वातंत्र्य देण्याची गरज नाही. अशा पद्धतीने बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि मनू यांच्या स्त्रियांविषयीच्या ज्या भूमिका आहेत त्यांचा या ग्रंथामध्ये अतिशय तौलनिक असा अभ्यास केलेला आहे. आणि असा अभ्यास करून बाबासाहेबांनी जो निष्कर्ष काढला तो निष्कर्ष महत्वाचा आहे. हा निष्कर्ष असा आहे, बाबासाहेब म्हणतात की मनूने केलेल्या धार्मिक कायद्यामुळे भारतातील हिंदू स्त्रियांची अवनती झाली. अवनती म्हणजे अधोगती झाली, डिव्हॅल्युएशन झालं. म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात की मनूने केलेल्या धार्मिक कायद्यामुळे भारतातील हिंदू स्त्रियांची अवनती झाली, म्हणून भारतातील स्त्रीचा अधःपात घडवून आणण्यास सर्वस्वी मनू हाच जबाबदार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे विधान केल्यानंतर त्या विधानाला छेद देण्यासाठी ही सगळी प्रस्थापित व्यवस्था बाबासाहेबांवर तुटून पडली होती. आणि त्या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी बाबासाहेबांनी हा राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमन हा ग्रंथ लिहिलेला आहे. शेवटचा जो आरोप आहे तो आरोप असा आहे की बुद्धांनी स्त्रियांचा भिक्षुणी संघ स्थापन करण्यास प्रथम नकार दिला. आता ही वस्तुस्थिती आहे, चरित्रामध्ये सुद्धा आलेला आहे, त्रिपिटकामध्ये सुद्धा आलेला आहे, विनय पिटकामध्ये सुद्धा आलेला आहे की भगवाननी, आणि तुम्हाला सगळ्यांना हे माहीत आहे की भिक्षुणी संघ स्थापन करण्यास भगवान बुद्धांनी अगोदर नकार दिला आणि मग आनंदाने मध्यस्थी केली. आणि आनंदाने मध्यस्थी केल्यानंतर भगवान बुद्धांनी 8 नियम सांगितले, त्याला गुरुधम्म असं म्हटलेलं आहे. हे जे 8 नियम आहेत त्याला गुरुधम्म असं म्हटलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं असाही आरोप प्रस्थापित विद्वानांकडून केला जातो. या आरोपाचे खंडन करण्यासाठी बाबासाहेब म्हणतात की तथागत बुद्ध हे ब्रह्मचर्याचे काटेकोरपणे पालन करणारे होते, त्यामुळे स्त्रियांच्या सहवासाने भिक्खूंच्या ब्रह्मचर्य पालनामध्ये कदाचित अडथळा निर्माण होईल, भिक्षूंचं आचरण कदाचित बिघडण्याची शक्यता होईल असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून सुरुवातीला त्यांनी नकार दिला होता. इथे ही नकाराची वस्तुस्थिती आपण जेव्हा बघतो तेव्हा एका प्रचलित उदाहरणाने लक्षात घेतलं पाहिजे की एखादा पिता
जेव्हा आपल्या मुलीला असं सांगतो की बेटा तू रात्री बाहेर राहू नकोस, तू रात्री लवकर उशिरा रात्री बाहेर थांबू नकोस, तू वेळेच्या आत घरी येत जा, त्याच्यावर असं वेळेचं जेव्हा एखादा पिता बंधन लादतो, याचा अर्थ तो पिता स्त्री द्वेष्ट आहे असं होत नाही. तर त्याला त्या कन्येची काळजी असते आणि त्या कन्येच्या रक्षणासाठीच पिताने असं बंधन तिच्यावर घातलेलं असतं. तीच भूमिका भगवान बुद्धांची होती आणि त्यामुळे भगवान बुद्धांचा हा जो नकार आहे, हा एका अर्थाने पित्याने आपल्या कन्येच्या रक्षणासाठी केलेल्या विरोधासारखा नकार आहे, असं कोटेशन बाबासाहेबांनी तिथे दिलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं नकाराचं जे कारण होतं ते व्यावहारिक कारण होतं. व्यावहारिक कारण असं बाबासाहेब म्हणतात की हे व्यावहारिक कारण म्हणजे कसे, तर त्याचे नियम जे आहेत ते स्त्रियांचा आणि पुरुषांचा असे दोन वेगवेगळे संघ जे करायचे होते, त्याच्यात स्त्रियांचे जे काही शारीरिक धर्म आहेत, म्हणजे मासिक पाळी वगैरे सारखे जे धर्म आहेत, त्याच्यामुळे स्त्रियांना ध्यान साधनेत अडथळा येऊ शकतो. स्त्रिया जंगलात जर एकट्या राहिल्या तर त्यांना अशा प्रसंगी मदत मिळू शकत नाही. असे जे शरीर धर्माविषयी त्यांनी व्यावहारिक नियम सांगितलेले आहेत, त्या भीतीपोटी भगवान बुद्धांनी अगोदर भिक्षुणी संघाला नकार दिला होता आणि त्या नकाराचा या प्रस्थापित विद्वानांनी गैरअर्थ काढला आणि तसे आरोप भगवान बुद्धांवर केलेले आहेत. परंतु बाबासाहेबांनी या सगळ्या आरोपाचं खंडन केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं या ग्रंथामध्ये सगळ्या बाजू ज्या आहेत त्या अतिशय व्यवस्थितपणे मांडलेल्या आहेत. त्या बाजू जर समजून घ्यायच्या असतील, विशेषतः आज ज्या भगिनी मंडळी या ठिकाणी हजर असतील, त्यांनी हा ग्रंथ जरूर वाचावा. या ग्रंथामध्ये जे उदाहरणे आणि जी दाखले दिलेली आहेत ती अतिशय अभ्यासपूर्ण आणि अतिशय विद्वत्ता प्रचुर अशी उदाहरणं आहेत. ती उदाहरणं जर आपण समजून घेतली तर बाबासाहेबांचे जे काही विचार आहेत, स्त्री उद्धारासाठी बाबासाहेबांनी किती किती काम केलेलं आहे, त्या कामाचं हे जे व्याख्यान आहे 1951 सालचं, हे व्याख्यान अतिशय महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने या व्याख्यानाचा आपण सर्वांनी अभ्यास करावा अशी फक्त मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझं व्याख्यान इथे थांबवतो. खरं म्हणजे पुढे खूप सांगण्यासारखं आहे, पण आपण ते दुसऱ्या भागात सांगू. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. साधू साधू साधू. आदरणीय आचार्य नंदकिशोर साळवे सर, आपले अगदी मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करतो. अतिशय अतिशय प्रभावी असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी आम्हाला सर्वांना केलेलं आहे. या सर्वच ग्रंथांच्या माध्यमातून आपण देत असलेली जी माहिती आहे ती माहिती अत्यंत अभ्यासपूर्ण व खूप उपयुक्त ठरणारी आहे आणि त्याचमुळे आपल्या व्याख्यानाची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात. आज आपण खूप खूप अत्यंत उत्कृष्ट चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल समितीच्या वतीने आपले अगदी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय अशोक भाऊ, भगिनी तनुजाताई, सर्व उपासक उपासिका बंधू भगिनी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. यानंतर आदरणीय अशोक भाऊ यांना नम्रपणे विनंती करतो की भाऊ आपण कृपया मंगल मैत्री धम्मपालन गाथा घेऊन या व्याख्यानाचा समारोप करावा. आदरणीय अशोक भाऊ. धन्यवाद आचार्य. अत्यंत सुंदर असं व्याख्यान आम्हाला ऐकण्याची संधी प्राप्त झाली आणि अभ्यासात भर पण पडली. आपले तेलंगणाचे म्हणजे आदिलाबादचे आपले कार्यकर्ते आणि बुद्धविहार समन्वय समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय कवी मधु बावलकर यांच्या पत्नीचं 24 तारखेला दुःखद निधन झालं. त्या पडल्या होत्या आणि त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याच्यानंतर त्यांची तब्येत त्यातून दुरुस्त झाली नाही आणि 25 तारखेला म्हणजे काल त्यांचा अंत्यसंस्कार विधी आदिलाबादला झाला. आपण त्यांच्या प्रती 1 मिनिटाचं मौन जिथे असाल तिथे आपण 1 मिनिटाचं मौन पाळून त्यांच्या प्रती आदरांजली व्यक्त करावी. त्यांच्या कुटुंबाला दुःखातून मुक्ती मिळावी आणि त्यांच्या पत्नीला सद्गती प्राप्त व्हावी अशी मंगलकामना करावी. 1 मिनिटासाठी मौन आदरांजली.
अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुज्यन्ति तेषां उपशमो सुखो अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुज्यन्ति तेषां उपशमो सुखो अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुज्यन्ति तेषां उपशमो सुखो। आज ज्यांचा मृत्यू झाला असेल त्यांच्या प्रति आदरांजली, त्यांच्या कुटुंबियांना दुःखातून मुक्ती मिळावी म्हणून मंगल कामना। जे आजारी असतील त्या सर्व आजाऱ्यांना लवकरात लवकर आराम मिळावा, ते बरे व्हावेत म्हणून त्यांच्या प्रति मंगल कामना। ज्यांचा आज वाढदिवस असेल त्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळावं, त्यांची भरभराट व्हावी म्हणून मंगल कामना। ज्यांना कशात तरी यश प्राप्त झालं असेल त्या सर्व यशवंतांची मंगल कामना आणि त्यांचं अभिनंदन। सर्व प्राणी मात्रांच्या मंगल कामनेसाठी आपण हात जोडावे। सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे। जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो। दस दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे। निर्भय हो निर्भैर बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो। फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण। जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण। राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान। जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। मेरा मंगल तेरा मंगल, जन जन मंगल हो,
सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं न तं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं नापमज्जति नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम्। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। भगिनींनो आणि बंधुजनो, आपण उद्या दररोजच्या प्रमाणे 7:15 वाजता आनापानसतीसाठी भेटूया आणि 7:28 ठीक आपण नवीन वक्त्याच्या व्याख्यानासाठी आपण हजर राहूया। तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय। खूप खूप धन्यवाद भाऊ। आजचे आपले सन्माननीय व्याख्याते आदरणीय आचार्य नंदकिशोरजी साळवे सर, अशोक भाऊ, भगिनी तनुजाताई आणि समस्त उपासक उपासिका बंधू भगिनी, आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद। उद्या नियोजित आनापान साधना व व्याख्यानासाठी 7:15 आणि 7:30 वाजता आपण सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे। तोपर्यंत आजचं हे व्याख्यान या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो, थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम, धन्यवाद, गुड नाईट।